आदित्य ओहोळ याच्यावर 3 महिन्यांपूर्वी केलेल्या हल्ल्याचा बदला त्याच्या मित्रांनी घेतला। टेमलाईवाडी इथं आलेल्या शोएब पठाण या 23 वर्षाच्या रिक्षाचालकावर आदित्य ओहोळ, सचिन आगलावे, विशाल सूर्यवंशी, आयुष माने यांच्यासह अन्य दोघा अल्पवयीनांनी सशस्त्र हल्ला केला। सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर शोएब उर्फ साद पठाणला रुग्णालयात दाखल केलं, पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। दरम्यान खुनाच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं वेगवान मोहीम राबवून दोघा अल्पवयीनांसह अन्य तिघांना ताब्यात घेतलंय, तर सचिन आगलावेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। करवीर तालुक्यातील मणेरमळा इथल्या ओंकार कॉलनीत मुबारक पठाण हे पत्नी, 2 मुलं आणि मुलीसह राहतात। या कुटुंबातील मुबारक आणि त्यांची दोन्ही मुलं रिक्षा व्यवसाय करतात। थोरला मुलगा शोएब उर्फ साद पठाण हा दररोज सायंकाळी टेमलाईवाडी इथल्या मित्रांच्या घोळक्यात असायचा। 3 महिन्यांपूर्वी शोएब पठाण आणि आदित्य ओहोळ यांच्यात वाद झाला होता। त्यावेळी शोएबनं आदित्य ओहोळवर चाकू हल्ला केला होता। त्याचा राग आदित्य ओहोळच्या मनात होता। सोमवारी रात्री 10च्या सुमारास शोएब पठाण टेमलाईवाडी इथं आला। तिथं आधीच तयारीत असलेल्या आदित्य ओहोळ, सचिन आगलावे, विशाल सूर्यवंशी, आयुष माने यांच्यासह 2 अल्पवयीन मुलांनी शोएबवर एडका, तलवार, चाकू आणि दगडानं हल्ला केला। जीव वाचवण्यासाठी शोएब शाहू कॉलनीच्या दिशेनं पळाला, पण वाटेत शोएबला गाठून त्या 6 जणांनी त्याच्यावर सपासप वार केले। आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी जमले, त्यामुळे हल्लेखोरांनी पळ काढला। त्यानंतर कुटुंबियांनी शोएबला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं, पण प्रकृती खालावल्यानं त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास शोएब उर्फ साद पठाणचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले होते। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर आज पहाटे 5 वाजेपर्यंत या खुनातील आदित्य ओहोळ, विशाल सूर्यवंशी, आयुष माने यांच्यासह दोघा अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर पळून गेलेल्या सचिन आगलावेचा शोध सुरू आहे।